हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमच्या आवडीच्या चॅनलवर। तर आज मी घेऊन आले एकदम सोपा आणि नैसर्गिक घरगुती उपाय, ज्यामुळे आपले काळे ओठ सुंदर आणि नैसर्गिकरित्या मुलायम होणार आहेत। कोणतेही केमिकल्स नाही किंवा कोणताही साईड इफेक्ट होणार नाहीये, तर घरच्या घरी सहजरित्या करता येतील असे हे उपाय आहेत। तर चला वेळ न घालवता आपण रेमेडीला सुरुवात करूया। आणि हो, इथे मी एक सांगेल, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर आता ही ते पहिली रेमेडी करण्यासाठी लिंबू घेतले। लिंबू प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतं। तर इथे आपल्याला लिंबाची साल घ्यायची आहे, पूर्णपणे लिंबू किसून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी 1-2 इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहेत। तर लिंबामुळे काय होतं माहिती आहे का, एक तर लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि त्याच्यामुळे आपल्या ओठांचा काळपटपणा घालवण्याचं काम हे लिंबू करत असतं आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं, ते आपल्या त्वचेसाठी भरपूर फायदेमंद असतं। तर आता इथे छोटंसं लिंबू घेतलेलं, आता ओठांसाठी काय छोटं लिंबू बास होतं आणि मध घेतले। मधामुळे मॉइश्चरायझिंग होणार आहे, स्किन टवटवीत मुलायम आणि मऊ राहणार आहे। तर इथे कॉफी घेतले, कॉफीमुळे छान असं स्क्रबिंग ओठांना होणार आहे, जी मृत त्वचा असते तर निघण्यास मदत होते या कॉफीमुळे। तर छान असं मिक्स करून घ्या। साखरसुद्धा घेतले, साखरेमुळे सुद्धा ना ओठांचं रक्तभिसरण चांगलं होणार आहे, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल। धूळ मिट्टी घाण वगैरे असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि नैसर्गिकरित्या आपले ओठ गुलाबी सुंदर मऊ मुलायम होतील। तर आता 5-6 मिनटं तुम्ही इथे स्क्रबिंग करून घ्या ओठांना आणि हे रेग्युलर करा। जर तुमचे ओठ एकदम काळे असतील ना, तर जवळजवळ महिना 1.5 महिना ना ही प्रोसेस डेली करा। आंघोळीला जाण्याच्या आधी तुम्ही करू शकता किंवा रात्री झोपण्याच्या आधी करू शकता। छान असं 5-6 मिनटं मसाज केल्यानंतर क्लीन करा, स्वच्छ कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आपले ओठ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लिप बाम तयार करायचा आहे। ओठ मुलायम होण्यासाठी लिप बाम बोलू शकता किंवा तुम्ही क्रीमसुद्धा बोलू शकता। तर ते सुद्धा रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला ओठांना लावायची आहे। तर त्याच्यासाठी इथे मी बीट घेतला आहे। बीटमुळे नॅचरल ग्लो आपल्या ओठांना येणार आहे। बीटचा रस ओठांच्या आतपर्यंत म्हणजे खोलपर्यंत जाऊन नैसर्गिकरित्या ओठ गुलाबी करण्याचं काम करत असतं। त्याच्यामुळे बीट जर घरी आणला ना, तर त्याचा काही ना काहीतरी DIY करा आणि तुमच्या ओठांवरती तुम्ही अप्लाय करू शकता। घरातलं नैसर्गिक साहित्य वापरून तुम्ही करू शकता। आता जसं मी सांगितलं ते सुद्धा तुम्ही करा, नाहीतर मग तुमच्या आयडियाने तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे तर ते वापरून सुद्धा तुम्ही करू शकता। आता इथे बीटचा रस नॅचरल काढून घेतला, म्हणजे पाणी बिलकुल मिक्स नाही केलं, त्याचा जो रस निघतो तर तोच काढला आणि आपल्याला 2 चम्मच इतकाच लागणार आहे। आठवड्याभराची क्रीम आपण बनवून ठेवतोय। तर इथे खोबरेल तेल घेतलं आहे। खोबरेल तेल जर नसेल तर बदामाचं तेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण खोबरेल तेल सहसा सगळ्यांच्याच घरी असतं। तर छान असं मिक्स करून घ्या। ॲलोवेरा जेल घ्या, जेल ना आणूनच ठेवायचं, आपल्या स्किनसाठी केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे। आणि मेन म्हणजे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणारी दुधाची मलई, तर ते सुद्धा मी इथे घेतले। फ्रीजमधून दुधाची पिशवी काढली ना की सगळी मलई त्या दुधाच्या पिशवीला लागलेली असते, मग तुम्ही असा वापर करू शकता स्किनवरती, ओठांवरती या मलईचा वापर तुम्ही करा। तर आता इथे मी काढून घेते, 1-2 चम्मच इतकी होईल इतकी मलई निघाले। 2 पिशव्या मी अर्धा लिटरच्या घेतलेत ना, तर इतकी मलई निघाले, बास होते। आता ही छान अशी फेटून घ्या, जर गुठली वगैरे असेल तर छान फेटून घ्यायची आणि त्याच्यानंतर जो बीटचा रस, ॲलोवेरा जेल आणि खोबरेल तेल घेतले त्याच्यामध्ये ही मलई मिक्स करून घ्या। मलई जर नसेल तर तुम्ही कच्चं दूधसुद्धा घेऊ शकता, थंड दूध घ्या। आता ॲलोवेरा जेल जर आपण घेतलं ना की पटकन मिक्स करता येत नाही, खूप वेळ लागतो। त्याच्यामुळे सांगू का, इथे काय करायचं, आपली चहाची गाळणी असते ना, तर त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि छान असं गाळून घ्यायचं, एकदम स्मूथ अशी क्रीम तयार होते, जास्त वेळसुद्धा आपला वाया जात नाही। तर आता इथे मी तुम्हाला दाखवते। आता ओठ आपले काळे का होतात सांगू का, जर तुम्ही केमिकल वापरताय, एकदम लो क्वालिटीच्या लिपस्टिक वापरताय, तर आपले ओठ ना ब्लॅक व्हायला लागतात। त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या लिप बाम घरी तयार करून तुम्ही लावा, ह्या होम रेमेडी घरी तयार करा, त्या लावा। आणि जर लिपस्टिक लावायचीच असेल तर चांगल्या कंपनीची लिपस्टिक तुम्ही यूज करा। इथे तुम्ही पाहू शकता छान अशी क्रीम तयार झाली। तर ही क्रीम आठवडाभर राहते। एक काचेचा कंटेनर घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। आता दुधाच्या मलईमुळे आपल्या ओठांना काय फायदा होणार आहे सांगू का, एकतर दुधामध्ये स्निग्ध घटक असतात आणि त्याच्यामुळे जे आपले ओठ कोरडे झालेले असतात, सुकलेले असतात, तर खोलवरती जाऊन ही मलई किंवा दूध चांगलं पोषण आपल्या ओठांना देतात। त्याच्यामुळे ओठ आपले मुलायम मऊ व्हायला लागतात। त्याच्यामुळे 1ही रुपया खर्च न करता घरामध्ये दूध प्रत्येकाच्या असतं, तर ते दूध तुम्ही
तुम्ही डेली वापरत जा. नाहीतर मग वेळ नसेल तर अशी क्रीम वगैरे बनवून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची, जेव्हा पाहिजे तेव्हा अप्लाय करायची. दिवसातून 3-4 वेळासुद्धा ही क्रीम लावू शकता. वेळ नसेल तर तुम्ही रात्री झोपताना सुद्धा लावा. ॲलोवेरा जेलसुद्धा घेतला. आता ॲलोवेरा जेलमुळं काय होणार आहे, आपल्या ओठांना थंडावा मिळणार आहे, छान मॉइश्चरायझिंगसुद्धा त्याच्यापासून मिळणार आहे. आणि जी डेड स्किन झालेली असते, काळवडलेली त्वचा असते, तर ती उजळायला लागते. आणि ॲलोवेरामध्ये ना अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्याच्यामुळे काय होतं सांगू का, जे आपले ओठ सेन्सिटिव्ह असतात किंवा एकदम कोरडे पडलेले ओठ असतात ना, तर ते दुरुस्त करण्याचं काम ह्या ॲलोवेरामुळे होतं. म्हणजे हा जो DIY केला आहे ना, तर याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे. जे काळवटलेले ओठ आहे तर ते उजळायला लागतील. पण रेग्युलर तुम्ही ट्राय करा, एकदा करून फरक जाणवणार नाही आहे. आणि इथे एक मी महत्त्वाचं सांगेल की भरपूर पाणी प्या. तुम्हाला बाकी इतकं काही करण्याची गरज नाही आहे. जर भरपूर पाणी पियालात ना, तर नॅचरल ग्लो तुमच्या पूर्ण बॉडीवरती दिसणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.